माऊली, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेतकऱ्याला सपोर्ट करा. तर चला आपण आज बघणार आहे जोडीदारांचं कांद्याचं रोप आहे. तर ते कसं आलं बघा. आता एवढं भारी आले ना. हे लसूण आहे. हे लसूण आहे बरं का. समजा तर पलीकडल्या साईडला आपण कांद्याचं रोप बघणार आहे. हे बघा मित्रांनो, कांद्याचं रोप कसलं भारी आलं आहे ना रोप. हे बघा, आता ही रोप लावायला अजून एक 4-8 दिवस, अजून बारीकच आहे थोडं. अजून 8 दिवस, 4-5 दिवस गेले की लावायला काय हरकत नाही, आहे का नाही माझ्या तर मते. कसला भारी प्लॉट आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेतकऱ्याला सपोर्ट करा. बघा आपलं रोप जोडीदाराचं रोप आहे बरं का. तर ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे रोप आहेत बरं का. लाल कांदा आणि पांढरा कांदा. निम्यातनं पलीकडल्या साईडनं 3 सारं पांढऱ्याचे येतात आणि त्याच्या अलीकड 4-5 सारं पांढऱ्या. लाल कांदा आणि पांढरा कांदा दोन्हीचे निम्मे वापायचे. चला आपण खाली जाऊ. ही जोडीदाराचा ऊस आहे. 265 आहे बरं का. 265 चांडीबाणी केले. आता इकडे बघा, कांद्याचं बी. ही गोट आहे. कांद्याचं बी घरीच तयार करतो आम्ही. जोडीदार रोप घरी तयार करतो आणि मग पुन्हा घरीच कांदा सर्व काही रोप तयार विकत आणत नाही. तर अशा पद्धतीने रोप आहे बघा. तर काय होतं, घरी तयार केल्यानंतर ढेंगळे अजिबात येत नाहीत. 1 नंबर रोप येतं. कांदा बी चांगला येतो. थोडंसं पिवळं पडलं आहे पण हाय कलर भारी आहे. कसलं भारी रोप आले मित्रांनो, पहा. तुमच्याकडे असलं आहे का? आले का नाही लावाला? ह्या साईडचं 2-3 वाफे आले ते बरं का लावाला. नाही आता सुरू केलं तर काय अडचण नाही. 2-3 दिवस गेले. ही इकडं गोट. गोट आहे ही बघा. पाहू शकता तुम्ही गोट कसलं भारी आले गोट. लेबर आले तिकडनं, 2 लेबर आहे ती.